मुलींनो, तुमच्या एका नकारामुळे एखादा मुलगा काय दिवस रडेल, पण तुमच्या एका खोट्या होमुळे एका बापाचा हसता खेळता संसार आयुष्यभर रडत राहील. लोहगडाच्या त्या शांत दरीतून जेव्हा केतन अग्रवालचा मृतदेह बाहेर काढला ना, तेव्हा फक्त एका 24 वर्षाच्या मुलाचा श्वास थांबला नव्हता, तर एका बापाचे सगळे सुखाचे स्वप्न त्या दरीत कोसळले होते. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण मुलीला आणि न्यू कपल्सला मला एक भाऊ म्हणून अगदी मनापासून एक गोष्ट विचारायची आहे. जर तुमचा आधीच बाहेर कोणावर तरी जीव जडलाय, जर तुम्ही कोणा दुसऱ्यासोबत खुश आहात, तर घरातल्यांनी ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न करायचं हे खोटं नाटक का करता? का कोणा निष्पाप मुलाच्या भावनांशी खेळता? एखाद्या मुलाचा जीव घेऊन त्या सिंहाला आज काय मिळाले? स्वतःच्या जन्मदात्या बापाची आबरू तर मातीत मिळवलीच, पण त्यात त्या केतनची काय चूक होती? सगळ्यात धक्कादायक आणि काळीच पिळवून टाकणारी गोष्ट म्हणजे केतन स्वतःच्या वडिलांना फोनवर बोलत होता की पप्पा, मुलीची नीट चौकशी केली ना, पण नात्यातली मुलगी आहे म्हणून त्या बापाने माझीच लेक आहे या विश्वासाने होकार दिला. आज त्याच विश्वासाचा लोहगडांच्या दगडांवर चक्कात चूर झाला. तो बाप आज स्वतःला कसा माफ करू शकेल? मुलींनो, माझे शब्द तुम्हाला आज खूप कडू आणि जड वाटतील, पण लग्नाआधी दिलेला एक प्रामाणिक नकार एका मुलाचा जीव वाचवू शकतो. 2 हसते खेळते परिवार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतो. जर कोणासोबत संसार करायची इच्छा नसेल ना, तर हक्काने नकार द्या. घरात सांगा, ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासोबत निघून जा, पण कोणाचा असा विश्वासघात करून त्याचा घात करू नका. हा व्हिडिओ बनवताना आज एक मला प्रश्न पडलाय की यालाच का आपण मुलगा मुलगीची समानता म्हणतो? जर एखादा मुलगा चुकला की आपण अख्ख्या पुरुष जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो, मग आज या केतनच्या मृत्यूवर आपण गप्प काय? हा व्हिडिओ आजच्या प्रत्येक तरुण मुला मुलीपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जे नात्यांवर आंधळा विश्वास ठेवतात. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा आणि स्वतःची काळजी घ्या. नाती जपताना थोडे डोळे उघडे ठेवा. बाकी काय, बाकी पॉझिटिव्ह राहा, पण सतर्क राहा.